हॅलो मित्रांनो, तर आज आहे डे 14 आज एक 1% इम्प्रूव्हमेंट म्हणून आता स्टडीज इन्क्रीज करतो, दुसरं काही नाही. आणि आज वर्कआउट पण नाही केलं. आणि वर्कआउट तर ते आता कापूस हे दाबला आणि थोडं काम के त्याचे गथुडे उचलायचं स्किप केलं. आणि मेडिटेशनच चुकलं आजचं. तर मेडिटेशन गेलं, ब्रिथिंग एक्सरसाइज गेलं, आज आज नाही झालं. आणि बाकी काय नाही, कालचा एक अनुभव शेअर करायचा होता की काल काय केलं रात्री. एक तर थोडं कमी जेवण केलं, म्हणजे रोज एक 2-3 चपात्या खात होतं, मग रात्री एकच चपाती खाल्ली. आणि त्याच्यानंतर जे फोन आहे ना, म्हणजे फोन पाहिलाच नाही मी. काय करायचा, रोज फोन पाहत होतो ना, तर काल रात्री पुस्तकं बुक रीड केली, स्टडी केली. 20 मिनटं स्टडी केली आणि 20-1 मिनटं बुक रीड केला. तर मग ते तसं केलंच नाही. तर मग त्याचा फायदा काय झाला की सकाळ सकाळी असं असं फ्रेश वाटलं लागलं, म्हणजे आळस गिळस काहीच वाटलं नाही. ते बहुतेक त्या दोन कारणामुळे, जास्त जेवणामुळं आणि फोन संध्याकाळी पाहिलं म्हणूनच थोडंसं आळस येऊ लागला. आणि मग आळस आज तर काय नाही, आज मस्त फ्रेश वाटलं लागलं. असं उठल्या उठल्या उल्हास होता अंगामध्ये. तेच सांगायचं होतं की फोन हे झोपायच्या आधी वापरू नका. आता मी तर थोडं बंदच करणार आहे, कारण की थोडं व्यवस्थित वाटलं मला पण. बाकी काय नाही हो. आजचा दिवस काय कापूस बायानं थोडा हे केला, याचला कापूस आणला घरी पिकअपमधून आणि कापूस लावला ना. आता हे केलं, आता हे केलं, फराळ केला, एकादश होती. आणि आलो आता व्हिडिओ बनवा म्हणलं एक. आज वर्कआउट हे काही नाही केलं, वर्कआउट नाही जमलं. तर उद्या, आज हे 2 दिवस स्किप झाले, तर उद्या कोणाच हालतीत व्हायला नाही पाहिजे. पाहतो आता उद्या तरी बी सकाळी वर्कआउट करायचा प्रयत्न करतो. आज काल म्हणलं होतं पण काल नाही झाला. उद्या सकाळी बी नाही झालं तर मग संध्याकाळी तर करतो. बरं ठीक आहे, चालते, उद्या भेटू.